सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेचं हे सभागृह पावसाळी सत्र चालू आहे आणि प्रथेप्रमाणे नियमाप्रमाणे 260चा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या माध्यमातून मांडायचा आजचा दिवस आहे। आता आपण सांगितलं की फक्त 4च विषय, याच्यामध्ये 4 खात्यांचेच विषय घ्यावे। खरं म्हणजे आता हे 4 खात्याचा नंबर कुठला लावायचा हा आमच्या समोर प्रश्न आहे की कुठलं खातं जास्त भ्रष्टाचारी। मग एक विचार केला ह्याचं हे खातं जास्त भ्रष्टाचारी आणि मग दुसऱ्या खात्याचा विषय आला की लक्षात येतं अरे नाही ह्याच्यापेक्षा ते जास्त आहे। तिसरं खातं बघितलं तर लक्षात येतं त्याच्यापेक्षा ते जास्त आहे। त्याच्यामुळे इतका संभ्रम आहे ना की नेमकं 4 खात्यांवरती कुठल्या बोलायचं। तरी पण मग त्यातल्या त्यात आम्ही चर्चा करून चला वाईटात वाईट कुठलं आहे मग त्याच्यापासून सुरू करू, अगदीच लोक कशामुळे मरतायत त्याच्यापासून सुरू करू आणि मग त्याच्यामध्ये आला कालचा दिवस। काल जो एका पावसामध्ये मुंबईचे जे काय हाल झाले त्या मुंबईच्या हालावरती कोणीतरी बोलायला पाहिजे। मुंबईची जनता वाट बघते आहे की बाबा हाल तर झालेले आहेत, आता याच्यावरती उपाययोजना काय। तर आता प्रश्न असा आहे की मुंबईचं जे काय बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचं हे आहे बजेट 81,000 कोटीचं। 81,000 कोटीच्या बजेटची मुंबई महानगरपालिका जी मुंबईची आर्थिक राजधानी आहे, म्हणजे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि बाकी काही जरी झालं तरी मुंबई बंद नाही झाली पाहिजे, कारण मुंबई बंद झाली की देशावरती त्याचा परिणाम होतो। मुंबईचं उत्पन्नाचं स्रोत मेलं तर देश तिकडे अडचणीत येऊ शकतो आणि म्हणून काही जरी झालं तरी मुंबईला पहिलं वाचवलं पाहिजे, मुंबई बंद नाही झाली पाहिजे अशी सर्वसाधारण प्रत्येकाची एक भावना असते। आणि मग मुंबई थांबवण्याची तर हिंमत कोणाचीच नाही। मुंबई थांबवण्याची हिंमत फक्त एकाच माणसाची होती, ते म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी फक्त हात वर केला की मुंबई थांबायची। पण मुंबई थांबवण्याची ताकद पावसामध्ये देखील आहे। मुंबई दहशतवादी हल्ल्याने देखील कधी थांबली नाही, परंतु काल जो काही पाऊस पडला या पावसामध्ये मुंबई काल थांबली, विस्कळीत झाली। आता त्याची कारणं काय आहेत, कशासाठी मुंबई विस्कळीत झाली, कोण जबाबदार आहे त्याला। 25 वर्ष तर आम्ही जबाबदारी घेतली होती आणि विरोधी पक्षाने आम्हाला जे जे काय सुनावलेलं आहे, जे काय आम्ही ऐकलेलं आहे ते सव्याच परत द्यायचा आजचा दिवस आहे। काय काय ऐकलं ते आम्हाला माहिती आहे, कारण मी ते या सगळ्या गोष्टींमध्ये माझं लक्ष असतं आणि म्हणून काय केलं पाहिजे हे जेव्हा आम्हाला सुनवत होते ना की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, ते आता काय करतायत हे खरं म्हणजे सांगायचं आहे। आता हे सांगायचं आहे तर सविस्तर सांगितलं पाहिजे। नाले जे भरलेले आहेत त्याच्यात कोणाकोणाचे विटा दगड अडकलेले आहेत, कुठले कुठले कॉन्ट्रॅक्टरचे सापडलेले आहेत, कुठलं कार्टल झालेलं आहे, कुठल्या सिंडिकेटमुळे ही गटर भरलेली आहेत। आता हे मिठी नदी, ज्याच्यामुळे मिठी नदीवरती आमच्यावरती एवढे आरोप झाले, SIT नेमल्या गेल्या, त्याच्यामध्ये किती लोकांना आतमध्ये टाकले, इंजिनियर आतमध्ये गेले, आम्हाच्याशी संबंधित आहेत म्हणून काही लोकांना आतमध्ये टाकले। कोर्टाने त्यांना सांगितलं की यांचा काही संबंध नाही, यांना बाहेर काढा। असे 1.5 2 वर्ष लोक आतमध्ये होते। आता हे सगळं झाल्याच्या नंतर परिस्थिती आज काय ती काल आपण बघितली। आता ही परिस्थिती पूर्ण सविस्तर मला सांगायची आहे, पण ती सविस्तर सांगण्यासाठी माझी अशी इच्छा आहे की मध्ये कुठे लिंक तुटू नये, म्हणून आज आपण मला लेगवर ठेवावं आणि सोमवारी, कारण ऐकायला नगरविकास मंत्री पण नाही आहेत आणि सदस्य पण नाही आहेत, तर व्यवस्थित आपण याच्यावरती चर्चा करू। जे आपण मुंबईच्या बाबतीमध्ये थोडासा आपल्याला त्याच्या बाबतीत दोषी धरू शकत नाही, कारण आपण आम्हाला सुनावण्यामध्ये नव्हतात तेव्हा, जे सुनावणारे होते ना ते पाहिजेत समोर। म्हणून आपण मला ही परवानगी द्यावी की माझा प्रस्ताव जो आहे त्याच्यावरती मी लेगवर राहतो, आपण याच्यावरती सोमवारी सविस्तर चर्चा करू, आपण जर परवानगी दिली तर। धन्यवाद।